यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपादाचार्य भगवान की जय। काढण्यात येत आहे श्लोक, दुसरा श्लोक आहे. योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकम् छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति। चौथा श्लोक चालला इष्टोपदेशमध्ये. काय सांगितलं अर्थ त्याचं सांग बघू. असं घे, जो भाव, जो उत्कृष्ट भाव आपल्याला मोक्ष देऊ शकतो, तर त्या भावाने आपल्याला स्वर्ग मिळणार नाही का? सोपं आहे. म्हणजे स्वर्ग मिळायसाठी आपल्याला जास्त पुरुषार्थ करावा नाही लागत, जे मोक्षासाठी करावं लागतं. मोक्ष म्हणजे काय? अल्टिमेट सुख, जे खरं सुख आहे, जे अनंत सुख आहे. आता ते कधीही नष्ट होणार नाही. असं सुख कुठं आहे? तर मोक्षामध्ये आहे. आणि तो मोक्ष कुठं आहे? कुठं आहे मोक्ष? आपल्यामध्ये आहे. मग जो आपल्याला स्वतःला जाणतो तो त्या मोक्ष सुखाला प्राप्त करतो. म्हणजे जसं तुम्ही म्हणता ना, वैकुंठाला जायचं असतं. कुठं आहे वैकुंठ? वैकुंठ कुठं आहे माहीत आहे? म्हणजे स्वर्गांमध्ये तुम्ही जे 16 स्वर्ग म्हणता ना, तर 16व्या स्वर्गाला ते लोक वैकुंठ म्हणतात. मग वैकुंठाला जायचं तर देवाची भक्ती करावी लागते वगैरे असं सगळं तुम्ही सांगतात. मग तिथं पण शेवटी सांगायचं आहे काय? भाव जेवढे आपण जोडतो ना भक्तीमध्ये, त्या भावनेचं फळ मिळतं. मग ते उत्कृष्ट भाव आपल्याला उत्कृष्ट सुखाला देतात. आणि जर त्याच्यामध्ये मायाचारी केली, काय म्हणायचं, त्याच्यामध्ये पण आपण कोणाला तरी दाखवण्यासाठी धर्म करतो. जसं पूजा करताना, व्रत उपवास करताना काय करतो मायाचारी? सांगा बघू. भाव सांगायचे आहेत मला, भाव. जसं मागं सांगितलं होतं, पूजा करायला बसल्यावर आपण खूप छान असं सगळे कोणीतरी आले असतील बाजूला आणि एकदम तालासुरात जोरात जोरात असं करतोय का? होय ना, असं करता ना. तर सगळ्यांना कळावं मी किती छान म्हणतो, मी किती छान करतो. मग काय केलं? देवाशी पण मायाचारी केली आपण. म्हणजे आपण आलो होतो भक्ती करायला आणि केली काय? कशाय केले? म्हणून हे भाव कुठं नेणार तुम्हाला? थोडी स्वर्ग देणार हे भाव? म्हणजे दुर्गतीला नेतील उलट. म्हणून अजून असे अनेक परिणाम जे की ते भाव आपल्याला कुठल्या गतीला नेणार हे समजतं. मग कुठल्याही धर्मक्षेत्रात येऊन जर आपण असे चुकीचे भाव केले तर ते भाव आपल्याला निमाने दुर्गती देणार असतात. म्हणून एक तुमच्याच स्टाईलमध्ये सांगितलेलं एक छानपैकी काव्य आहे बरं का. देवाची भक्ती तुम्ही कसं करता ह्याच्यासाठी त्यांनी एक काव्य सांगितलं होतं. म्हणजे मला छान वाटलं ते. भाव आहेत त्याच्यात, एक भाव बघायचे आहेत त्यातले बरं का. कोणीही कोणासाठी पण असे नका, देव म्हणून समोर ठेवून एका भक्ताने केलेली भक्ती येते. जसं सांगितलं, तू माऊली मी लेकरू देवा, तू स्वामी मी चाकरू. माहीत आहे काय म्हणलं? देवाला म्हणतोय आपण असं, म्हणजे कोणी भक्त म्हणतोय असं, तू माऊली मी लेकरू देवा, तू स्वामी मी चाकरू, मी पान तू तरुवर देवा, तू धेनू मी वासरू. काय कळालं? काय बघून काय करत नाही ते माझ्याकडे बघ. काय म्हणले? म्हणजे सगळं देवाला मोठेपण कसं दिलं जातं भक्तीमध्ये ह्याच्यासाठी. हां,
तू माऊली मी लेकरू देवा, तू स्वामी मी चाकरू. म्हणजे तू मालक आहेस आणि मी नोकर आहे. तू मी पान तू तरुवर देवा, तू धेनू मी वासरू. तू गाय आहे आणि मी तुझं वासरू आहे. तू पावन मी पतित देवा, तू दाता मी याचक. तू फूल मी सुवास देवा, तू मालक मी सेवक. तू गुळ. काय 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 करतील भक्तीत, काय काय सांगता येत नाही, देवाला काय काय बनवून टाकलं. तू गुळ मी गोडी देवा, तू धनुष्य मी बाण. तू डोंगर मी चारा देवा, तू चंदन मी सहाण. म्हणजे सहाण्यावर जे चंदन घासता ना तुम्ही, तू चंदन मी सहाण. तू चंद्रमा मी चकोर देवा, मी कला तू पौर्णिमा. तुझ्या वर्णनासी नाही सीमा, असा अगाध तुझा महिमा. तू जल मी बर्फ देवा, तू सागर मी लहरी. तुझविण क्षण मज युग सम वाटो, हेची मागणे हे अरी. वत्सा गाय बाळा माय, देवी मजला तू आई. काया वाचा मने सदोदित, तव पदी सेवा मज देई. ध्यान नसो दे विषयांचा मज, तुझ्या पायी मन सतत रमे. दृढतर भावे तव गुण गाता, कोठे माझे मन न गमे. मी तुमच्या ठिकाणी भक्ती करत असताना अन्य कुठेही माझं मन न रमो. म्हणजे म्हणून तर तिथं एखादी गोष्ट चांगली वाटती जी आपल्याला, त्याच्याशी आपण किती समरस होऊन जातो. मग त्याचं किती कौतुक. समजा एखादी फ्रेंड आहे आपली आणि तिचं आपल्याला दुसऱ्याला कौतुक करून सांगायचे, ती खूप चांगली आहे. कसं सांगणार हो? किती बहुमान देऊन, किती तिचे गुण वाढवून, किती चांगली आहे हे पटवून देणार. मग तसं इथं पण सांगतायत, देवाशी भक्ती करताना जोडताना त्या भगवंतांना बहुमान दिला जातोय. तुम्ही महान आहात आणि मी लहान आहे तुमच्यासमोर. म्हणजे एक तू तू असतं. जिथं भक्ती असते ना तिथं तू तू असतं, आणि ध्यान असतं तिथं मी असतं. आणि संसार असतो तिथं तू तू मी. सगळ्यांना पाठ झालंय. म्हणून 3 प्रकारचे भाव असतात. कुठले कुठले? अशुभ भाव, शुभ भाव आणि शुद्ध भाव. तर तिन्ही भाव आपल्याला 3 वेगळ्या वेगळ्या दिशेला नेतात. जर आयुष्यभरामध्ये आपल्या कुठल्या भावाची बहुलता आहे त्याच्यानुसार तुम्हाला तशा गतीची प्राप्ती होते. समजा अशुभ भाव केले, कुठं जाणार? म्हणा बघू गाथा, प्रवचन सरची गाथा म्हणा. अशुभ भावाने कुठं जातो, शुभ भावाने कुठं जातो आणि शुद्ध भावाने कुठं जातो? प्रीतिभावी गाथा म्हणा. कितवी गाथा आहे प्रवचन सरची? कितवी गाथा आहे? 10वी 11वी गाथा आहे. काका तुम्हाला फोल्ड करावं लागेल, त्यांना स्वतंत्र बसायचं. नाही तर तू फोल्ड कर, इकडं बसतील ते. त्यांच्याजवळ शास्त्र बघायचं असलं बसा. तुझं फोल्ड कर की पूजा, त्यांच्याजवळ ते बसतील. हां काय सांगितली? 11वी गाथा आहे ना. 11 आणि 12 2 गाथामध्ये सांगितलं कुठल्या भावाने कुठल्या गतीला जातो हा जीव. तर 11व्या गाथेत सांगितलं प्रवचन सारच्या, धम्मेण परिणदप्पा अप्पा जदी शुद्ध संपयोग जुदो, पावरी निवाण सुखम सुहोव जुत्तो व सग्ग सुहम. काय म्हणलं? धर्माने परिणत आत्मा, धम्मेण परिणदप्पा अप्पा जदी शुद्ध संपयोग जुदो. 3 भाव सांगितले ना. कुठले? अशुभ भाव, शुभ भाव आणि शुद्ध भाव. अशुभ भावाने नाही, शुद्ध भावाने परिणत असणारा जीव, धर्माने परिणत असणारा जीव कुठं जातो? शुद्ध भावाने सहित असताना तो निर्वाणाला प्राप्त होतो. पुढं शुभ भावाने परिणत जीव पावदी सग्ग सुहम, म्हणजे काय? स्वर्ग सुखाला प्राप्त करतो. शुभ भाव म्हणजे काय? जे की आपण भक्ती म्हणून करतोय ना, भगवंतांशी जोडलेले हे भाव, ज्या क्रिया, त्याच्यामध्ये असणारे आपले
विकल्पात्मक भाव जे आहेत, जसं आज तू देवपूजा केली, काय केलं सांग पूजा करताना? आनंद आला का आपल्याला करताना? मग ते सगळे शब्द आपल्याला शिकवतात काय आहे त्यांचं स्वरूप, काय आहे, त्यांनी काय साधना केली, त्यांना का अशा उत्कृष्ट पदाची प्राप्ती झाली, हे सगळं समजून आपण जर पूजा करायला लागलो तर तिथं आपले शुभ भाव झाले आणि मग पुढं जाऊन त्यांना हे पद का प्राप्त झालं, त्यांनी जी काय उत्कृष्ट साधना केली त्याचं फळ त्यांना मोक्ष मिळालं आहे. मग तसं मी सुद्धा माझ्या आत्म्याला जाणलं तर मला सुद्धा मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून ते शुद्ध भाव झाले. आत्म्याला जाणणं, अनुभव करणं हे शुद्ध भाव झाले, ते तुम्हाला नियमाने मोक्षाला नेणारे आहेत. शुभ भाव आहेत ते स्वर्ग सुखाला देणार आहेत. 12वी गाथा म्हणा, कोणाला येते त्यांनी म्हणा, मला माहीत नाही कोणाला येते. प्रवचन सरची 12वी गाथा काका माहिती आहे का तुम्हाला? विशाल भाई म्हणा. असुहोदयेण आदा कुणरो तिरियो भवियणेरय्यो दुःख सहस्येम सदा अभ्युदो भमदी अच्चंतम. काय म्हटलं? असुहोदयेण आदा. समजण्यासारखे शब्द आहेत, करा बघू ट्रान्सलेट. असुहोदयेण आदा, अशुभ भावाने, अशुभ भाव घेतले ना ते तिसरे राहिलेले, अशुभ भावाने आत्मा. कुणरो म्हणजे कुनर होतो, कुणरो तिरियो तिर्यंच होतो, कुणरो तिरियो भवीय नेरय्यो म्हणजे नारकी होतो. काय काय अशुभ भाव केले पूजा तर कुठल्या गतीला जातो सांगतायत? कुनर होतात. कुनर म्हणजे कुभूमीतले मनुष्य, ज्यांना की आपलं धड काय म्हणायचं, मस्तक असतं तिर्यंच्याचं आणि धड असतं मनुष्याचं, अशी रचना असते ज्यांची, म्हणजे मिक्सचर दोन्हीचं, मनुष्य आणि तिर्यंच गतीचं शरीर मिसळलेलं जे असतं ना, कुमनुष्य असतात ते, कुमानुष द्वीपामध्ये. तर ते सांगितलं की अशुभ भावाचं फळ म्हणून अशा रीतीने कुमनुष्यामध्ये जातो किंवा तिर्यंच होतो. तिर्यंच म्हणजे काय सांग? तिर्यंच म्हणजे पशु कुठलेही, हे पण तिर्यंच आहेत. ह्यांच्यामध्ये का जातो? ते पुण्यवान आहेत का पापी आहेत सांगावं? मंदिरात मंगळे होऊन जन्मलेत, पुण्यवान का पापी? किडे आले ते लाईटला समजा, ते मंदिरात आले, पुण्य का पाप? मग तिर्यंच असलं तर काय झालं? तिर्यंच आहेत म्हणून पाप नाही, मग पुण्य आहेत का पाप आहे? पापच आहे. पाप आहे का? पाप का? इथं मंदिरात आले म्हणजे काय भाव त्यांचे आले असं काय नाही. काय हेतू नीट द्यायचा असतो. मंदिर म्हणजे काय माहित नाही आहे का? नाही माहिती, कारण मन नाही आहे विचार करायला. जसं ते बाहेर जन्मत आहेत मरत आहेत तसंच ते जन्मले मेले, फक्त हे स्थान मिळालं एवढंच त्यांना, पण त्याच्यामध्ये त्यांचं काय पुण्य पाप वगैरे नाही. म्हणजे जर मन मिळालं असतं, ही वाणी ऐकायला मिळाली असती, ते कल्याण करू शकले असते, स्वतःचं पाल असेल ना तर कदाचित करेल. म्हणजे ते संज्ञी पंचेंद्रिय जीव आहे, त्यामुळं कदाचित त्यांना या शब्दामध्ये, या वाणीमध्ये उपयोग लागला आणि त्यांना जर आपल्या स्वरूपाचं भावभासन झालं तर कदाचित ते पंचेंद्रिय संज्ञी जीव कल्याण करू शकतील. पण हे सगळे विकलत्रय जीव आहेत, तर त्यांना मन नाही आहे, त्यामुळे ते विचार करू शकत नसतात. म्हणून सांगितलं की कुनर झाला, मन तिर्यंच झाला, हे तिर्यंच आहेत हे सांगत होते मी. सगळ्या प्रकारचे बाल कुठलं जीव? तिर्यंच जीव आहे. सगळे कुत्रा, मांजर, वाघ वगैरे हे सगळे जीव तिर्यंच आहेत. मग त्या गतीला का जातो? अशुभ भावाच्या बहुलतेने हा जीव तिर्यंच होतो, कुनर होतो, तिर्यंच होतो आणि नारकी होतो. असुहोदयेण आदा कुणरो तिरियो भवीय नेरय्यो दुःख सहस्येहिं सदा. सहस्त्र दुःखांना सहन करतो. अभ्युदो भमदी अच्चंतम म्हणजे 4 गतीमध्ये भ्रमण करत राहतो. म्हणून सांगितलं कुठल्या भाव करायला पाहिजेत? म्हणजे एका भावात स्थिर राहू शकत नाही म्हणल्यावर तुम्ही झुलत राहणार एका भावातून दुसऱ्या भावात. मग अशुभ भावामध्ये न जाओ ह्याच्यासाठी शुभ आणि शुद्ध अशी जर्नी करतात मुनिराज. म्हणून सांगितलं की त्यांना अशुभामध्ये गेल्यावर कसं वाटतं, जसं त्यांनी उदाहरण दिलं काय की मासा आहे आणि त्याला तुम्ही पाण्यातून बाहेर काढला, कसं वाटणार?
तडफडणार तो. पाण्यात आहे तर शुद्ध भावात, आनंदात, मस्त मजेत फिरत होता, तो जिवंत होता. पण पाण्यातून बाहेर काढला तर त्याला पोहता येत नाही, काय श्वास घेता येत नाही, तर त्याचं मरण जवळ आल्यासारखं भासू लागलं त्याला, म्हणजे ते तडफडतं. आणि तोच मासा जर अग्नीत टाकला तर ह्याला म्हणायचं अशुभ भाव. असा आपण स्वतःला टाकतोय हो, त्या माशाची कीव करू नका. आपला जीव पण तेच दुःख होरपळतोय, अशाच दुःखामध्ये आहे आपण पण. म्हणून सांगितलं की अशुभ भावामध्ये अधिक काळ घालवला तर असं तुम्हाला पण चटके बसणार आहेत आणि तुम्ही जाणार कुठं, नरक निगोद आदी गतींमध्ये. म्हणून 3 भाव समजून आपल्याला काय फायदा आहे, आपण कुठल्या भावात आहे दिवसभर आणि जास्तीत जास्त काळ ह्याचं परीक्षण करा. आणि स्वतःचं सुधारणा करण्यासाठी धंदा करताना अशुभ भावच करायला पाहिजे असं नाही आहे. काय करू शकता हो, पेशंटना ट्रीट करताना सारखा अशुभ भावच करायला पाहिजेत का, काय करू शकतो तिथं. भावना आहे ना, शेवटी माझे भाव मी कुठं जोडायचे हे माझ्यावर आहे. जरी तुम्ही तिथं आहात तरीसुद्धा आपली भावना निरंतर जर चिंतनामध्ये असेल. काय करता हो स्वयंपाक करताना, सुनेने असलंच केलं तसलंच केलं, हे सगळे अशुभ भाव झाले. परत पुढच्या जन्मी भेटणारच दोघं जण. म्हणजे तिथं तुम्ही हे भाव करू शकता, उलटं काय एखादं भजन म्हणा, एखादं चर्चा करा, तत्वचर्चा, हे शुभभावामध्ये पण संसार करू शकता. म्हणून सांगायचं की आपल्याला डायव्हर्ट करायचं आहे स्वतःला अशा अशुभ भावांपासून दूर. मग ते कसं करू शकतो हे आपल्याला ठरवावं लागणार. म्हणून म्हणतात की त्या 4 गतींचं आलेलं भजन होतं ना, फार सुंदर वाटलं ते मला. मी लिहिलं ते, तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ मिळालेला असेल बघायला, पण मला ते जरा सगळ्यांसोबत म्हणावं वाटलं. सुंदर व्हिडिओ दाखवला आहे, असं त्यांनी आता केलं आहे. म्हणजे ते जे भजनाचे लिरिक्स आहेत ना, खूप सुंदर भाव आहे त्याच्यामध्ये. त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं ते तर आहेच आहे, पण 4 गतींमध्ये कसं हा जीव दुःख भोगतो ह्याच्यासाठी बरं का, असं मन लावून ऐका, छान आहे एकदम. नरको में देव देते थे जब वेदना, छोड़ दो करते थे याचना, फिर भी बेरहमी से हमको दी यातना, कितनी पीड़ा हुई कितना था भोगना, खुद से पूछा यहाँ क्यों आए, क्या किया पहले जो दुख पाए, धन्य धन्य वो क्षण कब आए, जब भीतर में वैराग्य आए. त्यांनी छान म्हणले असे, मला नाही जमलं, पण भावना एवढी छान आहे ना त्याच्यामध्ये. नरको में देव देते थे जब वेदना, नरकामध्ये पण देव असतात माहिती आहे. नरकामध्ये नारकी असतात, पण त्यांना छेडणारे, त्यांना उकसवणारे देव असतात. मग ते येऊन भिडवतात तुम्हाला. तो आहे ना, तो पूर्वीचा तुझा शत्रू आहे. तुला नाही आठवलं तर ते येऊन आठवून देणार आणि तुम्हाला भांडायला लावणार. असे ते देव असतात, राक्षसी देव. नाही, ते असुरकुमार देव म्हणायचे. असुरकुमार. मग ते येऊन, त्यांचं हे कार्य आहे की तुम्हाला येऊन भिडवणं. आणि मग ते येऊन सांगितले की तुम्ही उकसलला जाता, म्हणजे त्या इतरांच्या विषयी तुम्हाला क्रोध उत्पन्न होणार आणि तुम्ही त्याच्याशी झगडायला जाणार. पुन्हा मग त्या कषायांच्या निमित्तात एकमेकांचा घात करत राहणार. नरको में देव देते थे जब वेदना, छोड़ दो करते थे याचना. सोडा अशी आपण याचना करत होतो, पण कोण सोडणार आहे. फिर भी बेरहमी से हमको दी यातना, कोणी तिथं तुमची कीव करणारं नसतं. एकही नारकी दुसऱ्या नारकीला चांगल्या दृष्टीने बघणारा नसतो. म्हणजे सगळे एकमेकांना वैरीच म्हणून पाहतात. त्या क्षेत्राचंच ते महात्म्य आहे असं सांगितलं कार्तिकानुप्रेक्षामध्ये. असं का होतं, जर माता आणि पुत्र दोघं जण जाऊन त्या नरकात भेटले समजा, इथं त्यांच्या दोघांचं एकमेकांचं एवढं प्रेम होतं, माझी माता माझा मुलगा सगळी केअर करणार. पण जर तिथं भेटले ना, एकमेकांच्या समोर आले तर
मारू की काटू असे भाव असतात एकमेकांना. मग तिथे विचारला प्रश्न, असं का? इथं तर इतकं प्रेमळ होतं, दोघांमध्ये स्नेह होता, आणि तिथं गेल्यावर तसं का? तर त्यांनी सांगितलं क्षेत्राचं ते महात्म्य आहे. ते क्षेत्र असं आहे की तिथं गेलेला जीव वैरीच पाहतो इतरांना, समोरच्याला. तर त्याला अवधिज्ञान असतं ना, तर त्यांनी अवधिज्ञानाने जाणलं की मुलांनी की आई तर जेव्हा मनुष्यगतीमध्ये होती त्यावेळेस ती आई त्या मुलाला अंजन घालत होती, काजळ डोळ्यामध्ये. तर त्यांनी जाणलं अवधिज्ञानाने काय की ती माझे डोळे फोडत होती. आणि मग आता फुकट वैर आणि पुन्हा एकमेकांना मारणं ही क्रिया. म्हणजे सांगायचंय तुमच्या समोर कितीही प्रिय व्यक्ती आला ना नरकामध्ये तरी सुद्धा तो तुम्हाला वैरीच भासतो. हे नरक गतीचं सांगितलं. तिर्यांच्या गतीमध्ये काय सांगितलं बघू. तर ते चुकीचं होणार नाही तसं तिथं गेल्यावर काय की आम्ही ते डोळ्यात आता काजळ घालत असतो, पण ते त्यांनी चुकीचं आम्हाला सांगणार. मग हे तिथं जन्मलाच का तुम्ही? नरकात जन्मलोच का? परिणामांचं फळ असतं ना. दिसतंय ते बरोबर आणि चुकीचं असं नाही आहे. परिणाम तुम्ही त्या योग्य केलेत म्हणून तिथं जन्मलाय. मग जिथं जन्मलाय तिथल्या गतीचं, तिथल्या परिणामांचं फळ भोगावं लागतं. बरोबर आहे की. खरं आता मी जितकं पाप केलेलं असतो त्याच्या एवढंच मला पाप मिळालं पाहिजे ना. जर आता मी चांगलं केलं असलं तरी ते आणि खोटं सांगून मला वैरीत पाडायचं म्हणजे हे पण चुकीचं आहे ना. हे बघ, चांगलं केल्यावर नरकात जातो का ते सांग मला पहिला. तसं नाही जाणार. म्हणजे आता चांगले जरा कुठं तर चांगलं केलं असलं तरी ते तिथं आता त्यांनी काजळ घालायचं म्हणजे एक्झाम्पल काजळ घालायचं, काजळाला धरून बसली का काय? डोळे फोडाल ते. म्हणजे एक एक्झाम्पल सांगितलंय ते. तुमची बहुलता इथं अशुभाचीच होती. एकमेकांशी तुम्हाला वाटते की आपलं स्नेह आहे, प्रेम आहे एकमेकांशी, पण त्याच्यामध्ये त्या द्वेषाचं, वैराचं बीज असतं. म्हणजे बहिरंगात एक दाखवतोय आणि अंतरंग परिणाम वेगळे असतात. फुकट एकमेकांशी अधिक वैर वाढवत जातो आणि मग ते वैराचं फेडण्यासाठी कुठं भेटणार? नरकामध्ये. म्हणून अनेक ठिकाणी हे पण सांगितलं, जो या जन्मात आपला प्रेमी असतो तोच पुढच्या जन्मात तुमचा वैरी बनतो. या जन्मात जो वैरी असतो पुढच्या जन्मात तोच तुमचा पुत्र होतो, तुमचा प्रेमी होतो. काय म्हणताय? हां, समजलं का? होय स्मिता ताई. मग ते असुर कुमार देवान म्हणजे त्यांना पापाचंच बंध राहणार ना. त्यांचीच काळजी सगळ्याला बिचारायला. ज्यांना ज्यांना सांगितलं ना हे सगळे बिचारे असुर कुमारांचेच मागं. तर ते का त्या गतीला जन्मतात हे पण सांगितलं वर्णी प्रवचनमध्ये बरं का. कोण? असुर कुमार जातीचे देवहून का जन्मतो सांगा काका, सांगितलं होतं लास्ट टाइम एकदा. कोणी जीव असुर कुमारच्या गतीला का जातो? देवगती तर मिळाली पण अशी दुर्गती आहे ती, देव दुर्गती म्हणतात त्याला, की ते एकमेकांना भिडवण्याचे कार्य करतात. हां, तर त्यात सांगितलं त्यांनी की कोंबड्यांची झुंज लावतात माहिती आहे. तर सांगितलं होतं त्याच्यात काय सांगितलं होतं सांगावं विशेष. म्हणजे वर्णिजींनी खूप मोठं चांगलं वर्णन करून सांगितलं होतं त्यांनी की कोंबड्यांना एकमेकांना झुंज लावतात आणि ते कोण जिंकणार आणि कोण हारणार हे बघण्यात आनंद सगळ्यांना. मग ते जे मालक असतात ना त्यांच्यात काय पैशासाठी वगैरे लावणार, पण त्या दोघांना भिडवणार. म्हणजे ते दोघं एकमेकांना मारण्यापर्यंत त्रास देणारे आहेत आणि ते पाहून मला आनंद का माझा कोंबडा किती चांगला कार्य करतोय किंवा तो जिंकतोय, अशी भावना त्या लोकांची. म्हणजे दोघांचं युद्ध बघून आपण आनंद मानणं हे केलं का नाही? परवा आनंद तुम्ही पाकिस्तानवर बॉम्बस्फोट केला इंडियाने, काय केलं तुम्ही? असुर कुमार होताल बरं का. म्हणजे त्यांना मारलं, त्यांनी आपल्याला मारलं, त्यात आपण आनंद मानला. काय आपलं घेणं देणं नसताना आपण ते भाव जोडले आपले त्याच्याशी, तर आपण पण तेच कार्य केलं जे असुर कुमार करतायत. हां, शेवटचे परिणाम राहणार कसे? आयुष्यभरात तसे परिणाम असणार. तर
हो बरोबर आहे की सगळे महत्वाचे आहेत तुमची. हे बघा आयुबंध जेव्हा होती ना त्या समयाला सुद्धा जे परिणाम असतात तेच परिणाम शेवटी उदयाला येतात. जसं श्रेणिकाचं झालं ना, जेव्हा आयुबंध झाला त्यावेळेस त्यांनी केले होते परिणाम आत्मघाताचे. जेव्हा ते सांगितलं ना मारलं, त्या मुनींच्या गळ्यात साप टाकला तेव्हा आयुबंध झाला, तलवार काढली आणि स्वतःला मारायचे भाव झाले पश्चाताप म्हणून. त्यावेळेस आयुबंध झाला तो आत्मघाताचे आत्महत्येचे परिणाम होते. तेच परिणाम उदयाला आले शेवटी जेव्हा मरणार त्यावेळेस. आणि म्हणून त्यांनी स्वतःला घात करण्याचा प्रयत्न केला श्रेणिकांनी. म्हणजे आयुष्यभरामध्ये कधी आयुबंध होणार आहे माहीत नाही आपल्याला, म्हणून सावधानता पाहिजे. म्हणून हे आपले भाव आपल्याला पुन्हा उदयाला येतात अनेक प्रकाराने. मी काय सांगत होते, हां ती झुंज सांगत होते मी. तर ते त्यांनी काय सांगितलं की त्या 2 कोंबड्यांना जेव्हा भिडवतात ना तर त्याच्यामध्ये त्यांना अजून आनंद येण्यासाठी त्या कोंबड्यांच्या पायाला अर्ध कट केलेले ब्लेड लावतात. का? कारण ते त्या पायाने त्या समोरच्या कोंबड्यावर हल्ला करणारे असतात. काय होणार हो, ह्यांनी एक मारलं तर तो समोरचा कोंबडा कट होणार आहे कुठून ना कुठून त्या ब्लेडच्या निमित्तात. आणि मग त्याच्यात आपल्याला आनंद, म्हणजे ते दोघांचे हाल होऊन जातील पण त्यात आपण आनंद मानणार की चांगली झुंज चालली आहे आणि हा जिंकला तो हारला. ह्या आनंदाचं फळ सांगितलं असुर कुमार जातीचे देव होतो. म्हणून सांगितलं असं ते एक्झाम्पल दिलंय. हे इथं पण अनेक ठिकाणी हेच चालतंय. धंद्यामध्ये एकमेकांचं समजा काय त्याचं गिराईक आपल्याकडं आलं, आपलं दुसरीकडं गेलं, आपल्याला जास्त फायदा झाला, हे पण सगळे त्यांच्याकडं नाही गेलं बरं झालं, हे पण सगळे चुकीचे भाव आहेत. 2 सुनांमध्ये सासू सासऱ्यांमध्ये जे पण असेल ते असल्या चुकीच्या परिणामांनी आपण अशा भयंकर गतीला प्राप्त होतो. कुठं जाणार हो असुर कुमार देव मरून? नरकात जात नाहीत. तुम्हाला लईच चिंता चालली आहे त्यांची. किव करायला का काय, जीव घ्यायला मग स्वर्गातले ते नरकातलेच आहेत. नरकात असतात ना असुर कुमार देव. हे भाव तर नरकाचेच झाले ना. पण कुठले देव कसे देवगतीत कसे जाते? हा ना मी विचारते. ब्लेड लावून नाही ते देव दुर्गती म्हणले गेले ना. भिडवण्याचे जरी परिणाम असले तरी सुद्धा देव दुर्गती म्हणले. मिथ्यादृष्टी जीव असतात ते अशा 3 हीन जातीच्या देवांमध्ये जन्मू शकतात. मग आता त्याच्या योग्य त्यांचे परिणाम सुद्धा काय असतील ते समजून घ्यायचं. मग ते देव मरून कुठं जातात? हां म्हणजे एकतर देव मनुष्य किंवा तिर्यांचेच होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये ते जीव मिथ्यादृष्टी असणार आणि अशा चुकीच्या कार्यातून आनंद मानणार तर हीन तिर्यंचांमध्ये जन्मणार. म्हणून सांगितलं असे भाव आपल्याला करायचे नाहीत. किती सावधानता पाहिजे त्यासाठी आपल्या परिणामात. तिर्यांच्या गतीत जन्मलो तर काय तिथं दुःख सहन केलं हे सांगाले बरं का. पेट भरने को दर दर पर जाकर खड़ा, मैं जीऊं या मरूं किसको क्या था पड़ा, बेजुबा मुझ पे लाखों थे जुल्म हुए, खून के आंसू थे फिर भी सख्त हुए, जब थे तिर्यंच दुख गहराए, मेरे कर्मों की ही सजाए, धन्य धन्य वो क्षण कब आए, जब भीतर में वैराग्य आए. मी तिर्यंच झालो, मी जन्मलो नाही का अशा तिर्यंचांमध्ये? किडामुंगी झालो का नाही आपण? घोडा कुत्रा मांजर असं झालो नसणार का आपण? अनेक भवात झालो असणार. काय सहन केलं तिथं हे सांगितलं. पेट भरणे को दर दर पर जाकर खडा. तुमच्या दाराशी येऊन उभा राहणारे कुत्रे असतात तर काय मिळालेलं असतं त्यांना? सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, थोडंसं स्नॅक्स, संध्याकाळी जेवण, परत पाणी, चहा कॉफी, काय काय मिळालेलं असतं. पेट भरने को दर दर पर जाकर खडा,
मैं जीऊं या मरू किसको क्या था पडा, कोणाला कोण बघते, कोण जगणार आहे का मरणार आहे. म्हणून अनेक वेळा ते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सांगतात प्राण्यांना पशूंना बाहेर पाणी ठेवा म्हणून. किती दया आली हो तुम्हाला, किती ठेवलं तुम्ही. म्हणजे आपल्याला स्वतःला विचार करून बघा, मला पाणी मिळालं नाही असं कडकडीत ऊन असेल तर माझे काय हाल होतील, आणि मग त्या जीवांना नाही मिळालं तर त्यांचे काय हाल होत असणार आहेत. असं पाहिलं मी अनेकांना, ते चिमण्या होत्या तर चोच वाकडी करून एक एवढं छोटं थेंब असला तरी पण त्यातनं पाणी ओढून घ्यायचा प्रयत्न करत होते. म्हणून मी ठेवत होते मागं पाणी, पण किती पित होते माहीत नाही मला. ते उडून जात पण असेल पाणी त्यातनं. म्हणजे मैं जीऊं या मरू किसको क्या था पडा, बेजुबा मुझ पे लाखो थे जुल्म हुए. ते डुकराची पिल्लं जस्ट जन्मलेली असली तर असंच उचलून मशीनमध्ये टाकतात. बेजुबा मुझ पे लाखो थे जुल्म हुए. त्या कोंबड्याच्या तर अंड्यातनं अजून पिल्लू पण बाहेर आलेलं नसतं तर तशा अवस्थेमध्ये मारलं जातं. बेजुबा मुझ पे लाखो थे जुल्म हुए, खून के आंसू थे फिर भी सख्त हुए. त्या बैलांवर गाईवर इतकं ओझं लादतात तर ते हत्ती वगैरे परवा दाखवलं त्यांनी पंचकल्याणिकामध्ये, तुम्ही वापरता हत्ती घोडे वगैरे, एवढं त्यांच्यावर जुल्म करतात ते लोक तुमच्या आज्ञेनुसार वागवण्यासाठी. त्या गतीने चालायला, त्या दिशेने जायला, ते काय सोंड उचलायला तुम्ही प्रेशर करता ना त्यांना, ते नाही ऐकले तर ते अंकुश जे मारतात ना, त्यांनी दाखवलं त्या फोटोमध्ये पूर्ण हे त्यांचं मस्तक छिल्लं गेलं होतं. म्हणजे काय त्याला इतके मोठे मोठे छिद्र पडतात, इतकं ते खूर असतं, अंकुश म्हणतात ना त्याला, कानाजवळ मारतात. लोखंडी असतं, काय होत असणार हाल. आणि मग तशामध्ये आपण त्या हत्तीवर बसून आनंद मानायचा. म्हणजे कुठल्या शास्त्रात सांगितलंय असं. म्हणून अनेक ठिकाणी पंडितांनी वगैरे पण विरोध केलाय. तुम्हाला पंचकल्याणी करायची आहेत ना, भगवंतांची भक्ती जोडायची आहे तुम्हाला, कुठल्या तिर्यंच्यांना त्रास देऊन तुमची भक्ती कशी व्हायची आहे. आणि ते आले तर आपली फार मोठा कार्यक्रम झालं असं कशाशी काय जोडतोय आपण. कुठल्या जीवाला त्रास न हो, सगळ्यांना उलट धर्माची प्रभावना घडो, ह्याच्यासाठी हे कार्यक्रम असतात. पण त्या निमित्तात आपण असं कुठल्या जीवाला दुःख न व्हावं. खून के आंसू थे फिर भी सख्त हुए, त्यांनी तुमच्यासाठी का हो मरायचं. तुम्हाला सुख देण्यासाठी त्यांनी आपलं दुःख भोगायचं, चुकीचं आहे. जब थे तिर्यंच दुख गहराए, मेरे कर्मों की ही थी सजाए. ते खाल काढतात त्या पशूंची, ससा असेल काय ते बकरी असेल, आणि तुम्हाला स्वेटर करतात का, थंडी वाजते ना तुम्हाला. त्यांचं काय झालं, तुमची थंडी दूर करायसाठी त्यांना असं मारून किंवा काय ते जे काय म्हणतात जन्मलेले मेंढी नव्हे काय ते असतात बरं, त्यांना तसंच्या तसं उकळत्या पाण्यामध्ये टाकतात. आणि मग ती त्यांची साल वेगळी झाली ना, ती जास्त मऊ असते. असे प्राणी काय काय असतील तर दाखवलं होतं मध्ये अनेक वेळा ते क्रुएल्टी, ब्युटी विदाऊट क्रुएल्टीमध्ये वगैरे पण. तर म्हणजे आपण आपल्या सुखासाठी असं इतर पशूंना प्राण्यांना त्रास देतो तर कुठल्या गतीला जाणार असल्या परिणामांनी. असं आपण पण भोगलो अनेक वेळा. आज आपण घालतोय, उद्या ते मनुष्य होणार, ते आपल्याला मारणार, ते आपलं अशा प्रकाराने वस्त्र तयार करून परिधान करणार, त्यात आनंद मानणार. म्हणजे असंच अनेक भवाभवामध्ये आपण दुःख भोगलंय. म्हणून कुठल्या जीवाशी वैर नको, कुठल्या जीवाला आपल्या निमित्तात काही त्रास न व्हावा ह्याची सावधानता असावी. तर असं तिर्यंच होऊन आपण पण अनेक वेळा मेलो. पुढं मनुष्यगतीला गेलो, तिथं काय भोगलं हे सांगतायत. गर्भ के दुख को हम आज भूले हुए, कोख की गंदगी में थे सिकुड़े हुए. गर्भ के दुख को हम आज भूले हुए, कोख की गंदगी में थे सिकुड़े हुए. अपना दुख अपनी माँ भी समझ ना सकी, दर्द अपनी जुबान ना बयां कर सकी. थोड़ी दुर्गंध भी ना सुहाए,
कैसे 9 मास हमने बिताए. कुठं घालवले हो 9 महिने? गंदगीमध्ये. आणि मग इथं थोडीशी दुर्गंध आली तर आपल्याला सहन होत नाही. काय झालं? गर्भ के दुख को आज हम भूले हुए. गर्भामध्ये काय सहन केलंय हो तुम्ही? दुःखी होता का सुखी होता विशाल भैया? गर्भामध्ये होता तेव्हा पूजा दुःखी होती का सुखी होती? दुःखच दुःख, भयंकर दुःख. अहो तो जीव तिथं जन्मल्यावर त्याला तेवढ्या जागेमध्ये राहायचंय ना. हो मग सुखी असतो का? मग सुखी असतो. मग सुखी असतो का दुःखी असतो? हा, एकदा असं छोट्या जागेमध्ये आपण बसायचं बघायचं. ऐका की अहो माझं ऐकता का पंडितजी? आपण एका छोट्या जागेमध्ये 9 महिने राहून बघा. तुम्हाला सगळं देणार आम्ही. ऑक्सिजन देणार, खायला प्यायला देणार, सगळं देणार. एका जागेमध्ये बस सिकडून राहायचं. कुठेही असू दे. आता आपल्याला नाही समजत पण त्या जीवाला सुद्धा तिथं दुःख भोगावंच लागतं. कारण सगळं पराधीन आहे ना. हा म्हणजे आपण त्या ठिकाणी असताना मग असं वाटतं ना ह्यांना काय दुःख आहे हो? पैसे काय कमवायचे नाही, तुम्हाला स्वयंपाक करायचं नाही, पोरं बाळा सांभाळायचे नाही, काय दुःख आहे सांगा त्या किडा मुंगीला? सुख आहे का दुःख आहे? बरं तुम्ही आणून त्यासमोर साखर ठेवा सगळी भरपूर, आयुष्य भरपूर आहे एवढी. सुख आहे का दुःख आहे? अहो प्रत्येकाला प्रत्येक पर्यायात वेगवेगळ्या प्रकारचं दुःख असतं. श्रीमंत लोकांना सुख असतं का दुःख असतं? मग असंच तिथं पण कर्मांचाच तो उदय आहे की 9 महिने तुम्हाला तिथं राहावंच लागतं. आणि तशा प्रकारची हो की पण तेच सांगतायत की म्हणून त्या ठिकाणी पण दुःख भोगावं लागतं. होय बरं. आपल्याला प्रत्येक पर्यायात दुःख भोगावंच लागतं. एकदा आपण असं इमॅजिन करून बघा म्हणजे समजेल आपल्याला आपण तिथं दुःखी होतो का सुखी होतो. अब तक माता पिता तक अनंता हुए, कौन है साथ तेरे जो तेरे हुए, फिर भी इस भव में रिश्तों से इतना जुड़ा, एक क्षण का विरह भी सहन ना हुआ, किसके बाकी जो रिश्ते बनाए, प्रेम किसके लिए तू लुटाए, धन्य धन्य वो क्षण कब आए, जब भीतर में वैराग्य आए. कोणाला तू आजपर्यंत माता पिता नाही बनवलं? सगळ्यांशी सगळे रिलेशन करून झालेत म्हणून सांगितलं. 3 लोकाचा नकाशा आहे ना दाखवला तो. त्या नकाशामध्ये तुम्ही कुठं जन्मला आणि कुठं मेला नाही हो. प्रत्येक ठिकाणी जन्म मरण करून आलाय. तसंच जेवढे सगळे जीव आहेत ना अनंत जीव या संसारात सगळ्यांशी रिलेशन करून आलाय तुम्ही. कोणाला तरी आपला पुत्र बनवला, पिता बनवला, मित्र बनवला, वैरी बनवला. कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपण त्यांच्याशी आपलं नातं बनवून आलो. आणि कौन है साथ तेरे जो तेरे हुए, मागच्या भावात जे सगळे माझे स्नेही होते आज आहेत का बरोबर? कोण आहे आजी म्हणजे तुझी? मम्मी पप्पा कोण आहेत? माहिती आहे पूर्वजन्मातले ते आपले वैरी होते आणि आज ते माझे सगळ्यात जास्त प्रेमी आहेत म्हणून सांगितलं. ते आणि कोणाशी मी ज्यांच्याशी जास्त प्रेम केलं असेल ते आज कुठे आहेत ते पण माहीत नाही आपल्याला कदाचित. कोण तुझ्या बरोबर आलं आणि कोण जाऊ शकतं?
सांगायचं आहे म्हणून की जो म्हणून एखाद्याशी जास्त प्रेम नको, एखाद्याशी जास्त वैर नको, सगळ्याशी माताजींसारखं न्यूट्रल राहायचं. सगळे जीव समान आहेत ही दृष्टी असेल तर कोण त्रास देणार आपल्याला हो. फिर भी इस भव में रिश्तों से इतना जुडा, हे सगळं समजलं तरी सुद्धा सांगा बायको प्रिय आहे की नाही पंडितजी? बायको प्रिय आहे की नाही? हो म्हणा पटकन. सांगते इथं बायकोला. फिर भी इस भव में रिश्तों से इतना जुड़ा, एक क्षण का विरह भी सहन ना हुआ. भरत चक्रवर्तीला किंवा कुठल्याही चक्रवर्तीला त्याच्या बायकोशी इतका स्नेह असतं पट्टराणीशी की युद्धाला गेला तरी पण त्या युद्धाच्या रणांगणात घेऊन जातो तिला. हा, तुझं माझं पटीना, तुझ्या विना कर्मीना असं. किसके बाकी जो रिश्ते बनाए, प्रेम किसके लिए तू लुटाए. कोणाशी राहिलं आता तुझं रिलेशन करायचं? सगळ्यांशी सगळे संबंध करून झालेत आणि सगळ्यांपासून तुला आनंद लुटायचंय, प्रेम लुटायचंय, पण काय राहिलं आता? कोणी तुला प्रेम देऊ शकत नाही. म्हणून आपले भाव किती उज्ज्वल असायला पाहिजेत. कोणी संसारामध्ये माझा नाही आहे किंवा परका नाही आहे, ज्याचं त्याचं तो स्वतःचं लाईफ जगतो. म्हणून आपल्याला भगवंतांकडे पाहून पण ही भावना व्हायला पाहिजे की त्यांना सगळे जीव जीव दिसले का? कारण त्यांनी स्वतःला जीव पाहिलं. म्हणून तसं आपले भाव आपण आपल्याशी जोडलो तर शुद्ध भाव प्रगट होणार आणि त्या शुद्ध भावाने आपल्याला सुद्धा निर्वाण सुखाची प्राप्ती सहज होऊ शकते. हो. जाणा दुःखरहित अनंत सुख स्वभावी जीव जाणा. पहा या आत्म्याचा या जगामध्ये कोणीही सगा सोबती नाहीच. कोणी मित्र नाही, कोणी शत्रू नाही, कोणी प्रिय नाही, कोणी वैरी नाही. माझा कोणाशीही काहीही संबंध नाहीच अनुभव करा. सर्वांचा हा मी ज्ञाता मात्र जीव आहे. सर्वांना जीव रूप जाणा. अनंत सुख स्वरूपोऽहम् स्वाधीन स्वरूपोऽहम् निराबाध स्वरूपोऽहम्. विसर्जन. नमो अरिहंता.